मर्द असाल तर समोर येऊन लढा, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढू नका, असं आव्हान देत आमदार मंदा म्हात्रेंनी वनमंत्री गणेश नाईक यांना आव्हान दिलंय. बेलापूर इथल्या प्रस्तावित सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सीबीडी इथं आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या ठरावामध्ये फेरबदल करणं अथवा प्रस्ताव रद्द करणं यासंबंधी ठराव महासभेत आणण्यात आलेला होता. मात्र विरोधकांनी सभात्याग केल्यानं प्रस्तावात फेरबदल किंवा ठराव रद्द करण्याचा निर्णय न घेता महापौरांनी सदर ठराव हा सखोल माहितीसाठी आरोग्य समितीकडे वर्ग केला. यासोबतच सदर प्रस्तावासाठी पाठपुरावा करणाऱ्या आमदार मंदा म्हात्रे यांना सदस्यांमार्फत रुग्णालयाच्या भूखंडात बदल करण्याची विनंती करणार असल्याचं महापौर सुजाता पाटील यांनी सांगितलं. यावर आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. आमदार मंदाताईंनी जो विचार नवी मुंबईसाठी केलेला आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा, तो नक्कीच स्तुतीच्या योग्य आहे. कारण त्यांनी वाढत्या नवी मुंबईच्या लोकसंख्येच्या दृष्टीने ही मागणी केलेली आहे. तर पण आमची विनंती हीच असणार आहे की हॉस्पिटल व्हायला पाहिजे, पण त्याच जागेवर कशाने. त्याच्यासाठी आपण वेगळी जागा, नवी मुंबईत एवढे भूखंड सिडकोच्या माध्यमातून आपण महानगरपालिकेकडे हस्तांतरित करू शकतो. मग त्यासाठी आम्ही सर्व सदस्यांनी सभागृहातले विनंती केली की आपण मंदाताईंना, आपल्या आमदारांना एक पत्र द्यावं विनंतीचं की हे हॉस्पिटल व्हावं, पण ह्या जागेवर नाही, दुसऱ्या कुठल्या तरी जागेवर. सगळ्यांनी सांगितलंय की जागा बदलवा. माझी महापौर, उपमहापौर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्याला बेलापूर मतदारसंघामध्ये जागा शोधून द्यावी. निश्चित स्वरूपामध्ये आपण जागा बदलू. त्या ग्राउंड वरती काही माझं अडलेलं नाही की तिथेच झालं पाहिजे, पण 8.5 एकर जागा कधी सिडको ग्राउंड साठी देणार नाही आणि आपल्याला तेवढी जागा मिळत नव्हती म्हणून आपण ती घेतली. आणि त्यांना विरोधकांनी याच्या त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यापेक्षा, इथून तिथून लोक आणण्यापेक्षा, काल जे ते बोलले आम्ही मंदाताईंना भेटू, समजवू, हे ते पहिलाच आले असते तर काही मार्ग तरी निघाला असता. आता सर्व पेपर वर्क झालाय.